catching flights with my cat 'cause she living a la life. Snap a pic, make it right. Take it down, boo, living solo. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. सो कसे आहात सर्व? खूप दिवसाच्या ब्रेकनंतर व्लॉग येतोय. अँड फायनली आता आम्ही जस्ट आले ऑफिसवरून आणि फ्रेश झाले, कारण आता जायचं आहे डी-मार्टला मंथली पूर्ण ग्रोसरी शॉपिंग करायला. मागे तुम्ही कपडे बघू शकताय, खूप जास्त कपडे धुतले होते काल, त्याच्यामुळे मध्येच वाळू घालावं लागले. बाकी चला आता इथल्या डी-मार्टला तुम्हाला इथल्या डी-मार्ट पण दाखवते आणि डी-मार्टची शॉपिंग पण काय काय करायची आहे, ग्रोसरी शॉपिंग ते पण दाखवते. चला भेटूया मग तिथे गेल्यानंतर. तर मंडळी, हे आहे छत्रपती संभाजीनगरमधलं डी-मार्ट आणि इथंच मी आलेली आहे. सो चला आता जे जे काही सामान घ्यायचे ते सर्व घेऊ आणि तुम्हाला माझ्या ग्रोसरी शॉपिंगमध्ये सर्व काही बिनाकामाचंच दिसेल, पण ते माझ्या कामाचं खूप जास्त आहे. जसं की बिस्किट असेल, चॉकलेट असेल, आणखी कुरकुरे वगैरे सर्व काही. आणि मला जास्त मी भात खात नाही, पण सध्या खाते आहे म्हणून तांदूळ पण घेत होते यावेळेस. सो सर्व काही जे जे संपलेलं होतं, हळदी, मिरची, तेच जे महत्त्वाचं होतं ते घेतलं. आणि बाकीचं तर जे आपलं नेहमीचं असतं ते बिस्किट वगैरे. आणि हे जे मीठ म्हणतात, गुलाबी मीठ, पिंक मीठ का काहीतरी, पिंक साल्ट, ते होतं. बट मला काही गरजेचं वाटलं नाही म्हणून मी नाही घेतलं. मस्त काही काही नवीन पण दिसत होतं. सो सर्व घ्यायचं जरी नसेल तरी बघायला काय जातं आहे, म्हणून सर्व फिरून पाहिलं. कारण कोणती गोष्ट आपल्याला गरजेची असते त्या टायमिंगला आठवतं, की जेव्हा आपल्याला ती समोर दिसते त्यावेळेस आठवतं. कुरकुरे मला घ्यायचे होते पण कुरकुरेच नव्हते. आणि तुम्ही सर्व इडली बनव म्हणता, म्हणून इथं मला आज इडलीचं जे पीठ असतं ते दिसलं, म्हणून मी ते पण घेतलं. आणि आपण लवकरच आता इडली पण बनवूया. त्यानंतर खुशीसाठी एक बॉल बघत होते, पण मला काही म्हणजे वाटला नाही असं चांगला, कारण तिचा जर नख लागला तर ते प्रत्येक असं फुटणारच होते. त्यानंतर मस्त असं खूप जास्त बिल बनवून पूर्ण ग्रोसरी शॉपिंग फिनिश केली. नंतर बाहेर आल्यानंतर तर आईस्क्रीम, डी-मार्टला आल्यावरती तर मॅन्डेटरी आहे म्हणून आईस्क्रीम खाल्ली. मस्त गरमीमध्ये आईस्क्रीम खाल्ल्यानंतर एवढं छान वाटतं काय सांगू. त्यानंतर आली घरी. सो चला आले मी मस्त डी-मार्टमधून सर्व सामान घेऊन. आता जेवायला बनवायचे, चपाती वगैरे आहे सकाळी बनवलेली, भाजी तेवढी बनवावी लागेल, पण पाणी पण संपलंय आणि भाजीला पण काही नाही आहे उद्या टिफिनसाठी सुद्धा, त्याच्यामुळे भाजी पण मला आत्ताच आणावी लागेल. सो 8:30 वाजलेत. आता व्लॉग अपलोड करते, छोटा मिनी व्लॉग. त्यानंतर मग लगेच मी जाते भाजी आणायला. तुम्हाला पण सोबत घेऊन जाणारच आहे ऑब्विसली. चला मग बघूया. Traveling in the world, catching flights with my cat 'cause she living a la life. Snap a pic, make it right. Take it down, boo, living solo. Doing what I gotta do. Exploring new places, making memories. Filming my thoughts for all to see. Recipes in the kitchen, a taste so. जिथून मी पाणी आणते तिथं रससुद्धा भेटतो, तर मग पाणी घ्यायचं होतं आणि मला मग रस दिसला की प्यावाच वाटला, म्हणून मी मस्त एक ग्लास रस पण पिला आणि सर्व भाजीपाला पण घेऊन झाला. सो आले मी भाजीपाला वगैरे घेऊन सर्व. आता मस्त भाजीपाला करून ठेवू अगोदर आणि नंतर मस्तच भाजीला बनवू. टोमॅटोची चटणी बनवणार. खुशी का पळते अशी? खुशी Root to your name, bring in the heat. Catching
सर्व भाजीपाला व्यवस्थित नीट लावून झाल्यानंतर इथं मी माझी जेवणाची प्लेट बनवत होते. त्यामध्ये एक काकडी लोणचं पण घेतलं आणि यावेळेस मला लोणचं घ्यायचं होतं फक्त आंब्याचं, मँगोचं, पण मी चुकीनं मिक्स घेऊन आले. आता काय माहीत कसं लागणार आहे, बघू आता टेस्ट केल्यानंतरच कळेल. सो मग लोणचं, काकडी, चपाती जी की सकाळीच केलेली होती आणि मस्त टोमॅटोची चटणी मला खूप जास्त आवडते. तुम्हाला पण आवडते का मला नक्की सांगा. अशी मस्त प्लेट माझी बनवून तयार झाली. जेवण तयार आहे, चला आता जेवण करून घेऊया मस्त. आणि खुशी बघा इकडे. खिडकीत बसून बघत बसते मी स्वयंपाक करताना, काय काय करते, कसं करते. अय पिल्लू. सोबत सोबत खुशीचं पण जेवण चालू. चला आता जेवण वगैरे झालं आणि आता खूप वेळ झालेला आहे, बट सर्व हे सामान लावावं लागेल कारण याच्यातलं काही मला सकाळी स्वयंपाक करताना लागणार आहे. त्याच्यामुळे आताच सर्व काढून ठेवूया. आणि यावेळेस मस्त मी तर खूप जास्त बिस्किट, चॉकलेट आणि इडलीचं ढोकळ्याचं तर मी घेतलं होतं. त्यासाठी मी खूप खुश होते. इडली ट्राय करायला मी खूप जास्त एक्सायटेड आहे. सर्व सामान, तांदूळ, साखर वगैरे भरून ठेवली आणि शेवटी बघा मी काहीतरी आणायला गेले आणि खुशी गपचूप येऊन बसली होती इथे. चला आजच्या व्लॉग पुरतं एवढंच. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया मग आता नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.